शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो अपूर्वा जिवंत आहे. हो, अपूर्वा खरंच जिवंत आहे आणि अपूर्वा या सगळ्यामध्ये आता उगाचच आता इकडे नाटक केलेलं आहे. कारण तिने फक्त मरणाचं नाटक केलेलं आहे, ते पण रागिणीचा आता हे पकडण्यासाठी, रागिणीची चोरी पकडण्यासाठी. हो, अपूर्वाला जखमी झालेली आहे, पण ती जिवंत आहे. पण आपण जिवंत आहोत हे रागिणीला कळलं तर ती आपल्यावरती सुद्धा आता खूप मोठं कारस्थान करेल हे माहिती असल्या कारणाने अपूर्वाने आता इकडे हा निर्णय घेतलाय. आणि त्यानंतर मग आता हा निर्णयामुळे कशा प्रकारे इकडे आता गायकवाड आणि अपूर्वा यांनी आता मिळून रागिणीचा खेळ खतम केलेला आहे. आणि कशा प्रकारे आता मात्र रागिणीला बरोबररित्या धडा शिकवलाय सविस्तर पाहू. इकडे आता गायकवाड आकाशभूमीला सांगतायत की जे काही एव्हिडन्स आपल्याकडे होते ते एव्हिडन्स आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाळून टाकण्यात आलेले आहेत. यावरती आता आकाशभूमीला धक्का बसलाय. हे सगळं रागिणीचं काम आहे हे त्या दोघांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि त्यावरती लगेचच आकाश आणि भूमी म्हणायला लागतात, सर मग आता काय करायचं? यावरती ते सांगतायत, माझ्याकडे खूप मोठं तुम्हाला सांगण्यासाठी सिक्रेट आहे. त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते, भूमी सांगायला लागते, काय आहे गायकवाड सर? गायकवाड सांगतात, खरं तर अपूर्वा मॅडमना इकडे हॉस्पिटलने बॉडी देण्यासाठी नकार दिलेला आहे, तो याच कारणासाठी. अपूर्वा मॅडम जिवंत आहेत. आकाश म्हणतो, काय बोलताय तुम्ही? यावरती तो सांगतोय, हो, अपूर्वा मॅडम जिवंत आहेत आणि त्यांना करण्यासाठी नकार दिलाय याचा एकच कारण आहे आणि ते म्हणजे त्यांना या सगळ्यामध्ये आता रागिणीपासून तुम्हाला वाचवायचं आहे आणि वाचवण्यासाठीच आता त्यांनी हा निर्णय घेतला. यावरती तो म्हणतो, काय म्हणताय सर तुम्ही? यावरती ते सांगायला लागतात, अरे हो, तुम्हाच्यासाठी तिने हे सगळं केलेलं आहे, हे मोठं बलिदान तिने दिलंय. आकाशभूमीला ते सांगतात की अपूर्वा आता इकडे शोध घेत आहे, तो म्हणजे रागिणीचा. आणि रागिणीचा शोध घेत तिने आता ठरवलंय की अजिबात रागिणीला सोडायचं नाहीये. बरं, हे सगळं झालं. इकडे तोपर्यंत अपूर्वाची चिठ्ठी बलदेवला भेटलेली आहे. बलदेवला चिठ्ठी भेटल्यावरती ती आता सांगायला लागते की बलदेव, तिने त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बलदेव, मी तुला खरं तर या दुःखामध्ये बघू शकत नाही आहे आणि मी तुला हे सत्य सांगणार पण नव्हते, पण खरं सांगायचं तर आता मला हे सांगणं भाग पडतंय. कारण मला कळलंय की तुझी अवस्था खूपच बिकट आहे, तुला खूप या सगळ्यामध्ये त्रास होतोय हे मला समजलेलं आहे आणि म्हणूनच मी तुला हे सांगू इच्छिते असं म्हटलं. बलदेवला हायसं वाटले आणि मग ती बलदेवला सगळा प्रकार सांगते. आणि तिने म्हणजे बलदेवला ऑलरेडी संशय तर आलेला होता की या सगळ्यामागे पौर्णिमाचा हात आहे, पण मग तिने सांगितलंय की हो, मला आत्तापर्यंत पौर्णिमाच भडकवत होती आणि मी रागिणी पटवर्धन हिचा शोध घेणारच आहे, पण मी सध्या म्हणजे कुणाला भेटू शकत नाहीये, तर मी तुला जे काही काम सांगेन ते काम तू कर. आता बलदेवला हायसं वाटलंय की अपूर्वा जिवंत आहे आणि आता अपूर्वा या सगळ्यामध्ये सुडाला पेटलेली आहे. कारण तिला समजलेलं आहे की तिच्या आई वडिलांच्या म्हणजे ह्या सगळ्या अवस्थेला आणि तिच्या भावाच्या मृत्यूला सुद्धा आता रागिणी पटवर्धन आणि अभिजित पटवर्धन हे जबाबदार आहेत. आणि याच कारणासाठी तिने आता खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. मग सगळं झाल्यावरती इकडे तोपर्यंत आणि तो विचार करतोय, नाही, या वेळेला काहीही झालं तरी मी या रागिणीला सोडणार नाहीये आणि अपूर्वाचा बदला मी पूर्ण करणार. आणि तो मानसीला सांगतो की तू पौर्णिमावरती आता लक्ष ठेवायला लाग, तू पौर्णिमावरती लक्ष ठेव आणि त्यानंतर मग आता काहीही झालं पौर्णिमावरती लक्ष ठेवल्यावरती मग आपल्याला नक्की पौर्णिमाचं काय कारस्थान आहे ते समजेल असं म्हटल्यावरती आता इकडे आकाशभूमीला एव्हिडन्स जळाल्याचं कळल्या कारणाने आणि त्यानंतर अपूर्वाचं सत्य कळल्या कारणाने त्या तिघांनी मिळून एक मोठा प्लॅन. इकडे आता मानसी अपूर्वाचा पाठलाग करते आहे. ज्यावेळेला मानसी पौर्णिमाचा पाठलाग करते त्यावेळेला मात्र पौर्णिमा जेव्हा आता भेटायला आलेली आहे इकडे रागिणीला भेटायला आल्यावरती लगेचच आता इकडे रागिणी तिला सांगायला लागते, पौर्णिमा, एक गोष्ट लक्षात ठेव, आता ह्या लोकांनी म्हणजे सावध व्हायच्या आधीच आपल्याला हे करायला पाहिजे. घरच्यांना सगळ्यांना पटलेलं असेल की मी जिवंत आहे, त्यामुळे आता कुणी घरचे आपल्याला साथ देणार नाहीत, त्यामुळे तुला सुद्धा जपून राहायला पाहिजे. यावरती पौर्णिमा म्हणते, मी तुम्हाला तेच सांगते ना, प्रॉपर्टीचे अपूर्वाच्या नावावरती जे प्रॉपर्टीचे पेपर आपण केलेले आहेत ते पेपर तर आता मी माझ्या लॉकरला ठेवलेत. मानसीने हे सगळं ऐकलेलं आहे आणि आता मानसी हे सगळं ऐकून घरी आता सांगायला आलेली आहे. आणि मानसी सांगते, बलदेव दादा, प्रॉपर्टीचे पेपर पौर्णिमाच्या
पौर्णिमाच्या रूममध्ये आहेत. मग लगेचच बलदेवने मोठ्या हुशारीने प्रॉपर्टीचे पेपर पौर्णिमाच्या इथून आता मिळवलेत. फायनली हे सगळं झाल्यावरती आपल्याला अपूर्वा दाखवण्यात. अपूर्वा आता इकडे पुन्हा एकदा चार्ज घेते. अपूर्वाला गोळी लागली असली तरी सुद्धा अपूर्वाची तब्येत रिकवर झाली आणि अजूनही रिकवर झाली नसली तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये स्वतः विचार करते की आत्तापर्यंत मी आकाशभूमीला इतका त्रास दिला या रागिणीच्या मूर्खपणामुळे, पण आता नाही. आता मी त्यांना काहीही झालं तरी सुद्धा न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. मी दोघांनाही न्याय मिळवून देणार. आणि त्यानंतर मग लगेचच तिने आता प्रॉपर्टीचे पेपर बलदेवला पुन्हा एकदा ट्रान्सफर करून आकाशभूमी यांच्या नावावरती करायला सांगितलेत. आणि इकडे गायकवाडांना सूचना दिले. गायकवाडांना सूचना देऊन लगेचच आता इकडे पौर्णिमाचा पाठलाग करत रागिणीच्या त्या जे आश्रम आहे त्या आश्रमात जायला सांगितले. इकडे आता प्रॉपर्टी तर ट्रान्सफर करून व्यवस्थितरित्या झालेली आहे. प्रॉपर्टी ट्रान्सफर करून आता पुन्हा एकदा आकाशभूमीच्या नावावरती झाले. इकडे तोपर्यंत पौर्णिमा घरी आली. इकडे रागिणीला भेटायला आले. रागिणीला भेटायला आल्यावरती पौर्णिमा तिला आता सांगत आहे की आई, अहो माझ्या रूममधून प्रॉपर्टीचे पेपर गायब झालेत. मला तर काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्यावरती रागिणी खूपच चिडलेली आहे आणि ती आता म्हणते, मूर्ख आहेस का तू? तुला साधी अक्कल नाही आहे का? वेड्यासारखं काहीतरी करू नकोस. यावरती ती म्हणते, आई मी काय केलंय? त्यावरती ती सांगायला लागते, काय केलंय म्हणजे? तुझ्या हातात जर का प्रॉपर्टीचे पेपर होते तर ते पेपर कसे काय तू हे केलेस, गहाळ केलेस? असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, नाही, मी कोणत्याही पद्धतीमध्ये पेपर गहाळ केलेले नाही आहेत, कुणीतरी चोरलेत. आता मात्र इकडे संशय आलेला आहे, तो म्हणजे रागिणीला, की काहीतरी गडबड आहे, म्हणजे कुणीतरी आपल्यावरती नजर ठेवून आहे आणि म्हणूनच हा सगळा प्रकार घडतोय. आणि ती सांगते, तू एक काम कर, तू ना जर का तिला असं वाटते की मानसीने हे सगळं केलं असेल तर कदाचित तू मानसीच्या इथे जा, तिच्या इथं पेपर शोध. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे. रागिणी सांगते, जर नाही सापडले ना तर मी आज रात्री येते, आपण त्या रूममध्ये पेपर शोधूया. आता हाच डाव खरं तर जो केलेला असतो तो म्हणजे आपल्या अपूर्वाने, आणि हाच डाव केलेला असतो तो म्हणजे आता इकडे गायकवाडांनी, की हे पेपर घेण्यासाठी 100% येणार म्हणजे येणार, आणि ही आली की हिला पकडायचं, असा सगळा प्लॅन. मग या प्लॅनची काहीच कल्पना नसलेली रागिणी आता आलेली आहे. ती एंटर झालेली आहे घरामध्ये आणि इकडे सापळा लावण्यात आलेला आहे रागिणीला पकडण्यासाठी. रागिणी आता आलेली आहे ते म्हणजे पेपर शोधण्यासाठी. ज्या वेळेला ती पेपर शोधत असते आणि त्याच वेळेला तिला पोलीस पकडतात आणि लाईट वगैरे लागल्या कारणाने ती आता घाबरलेली आहे. आणि त्यानंतर मग आता समोर अपूर्वाला बघून तिला धक्का बसलाय. तू तर गेली होतीस ना? अपूर्वा म्हणते, मी तर माझ्या आईवडिलांचा बदला घेण्यासाठी इतकं मोठं कांड रचलं होतं. माझ्या आईवडिलांचा बदला घेतल्याशिवाय मी कशी काय इथून निघून जाईन? जाऊच शकत नाहीये. रागिणी पटवर्धन, तुझा खेळ संपलेला आहे. काहीही झालं तरी तुला मी सोडणार नाहीये. रागिणी म्हणते, तुला तर मी. त्यावरती अपूर्वा म्हणते, तू इतक्या वर्षापूर्वी माझ्या आता आईवडिलांना आणि आता माझ्या आईवडिलांना इतक्या दिवसापासून तू जे काही त्रास दिलास ना ते सत्य मी आता विसरणार नाही आहे. तू आकाशभूमी यांच्या नावाने आमचं आता हे घर लुटण्याचा प्रयत्न केलास. तुला काय वाटते? सत्य कधीतरी कळणारच. आणि आता त्यांच्या नावाने जे कारस्थान केले ते मला समजले आणि म्हणूनच तुला आता मी अजिबात सोडणार नाही आहे. असं म्हणत तिने आता तिला पकडले. तितक्यात गायकवाड आलेत आणि गायकवाड म्हणतात, तुम्हाला काय वाटलं आकाशभूमीला आम्ही इतक्या सहजासहजी अशा पद्धतीने त्रास देऊ का तुम्हाला? अजिबात नाही. तुम्ही जे काही केलेत ना ते सगळं आमच्या समोर आलेलं आहे आणि तुमचा खेळ संपलाय. असं म्हणत गायकवाड चिडलेत आणि तिला पकडले. मग भूमी आले. आत्या, खूप कारस्थानं केलीत, खूप आम्हाला छळलत, पण यापुढे आम्हाला तुम्ही छळू शकणार नाही आहात. तुमचा खेळ संपलाय आणि त्याचमुळे आता तुम्ही आमच्या कुटुंबाचं काहीच करू शकत नाही आहेत. रागिणी पटवर्धन, आता जेलमध्ये सडायला तयार राहा. अपूर्वाने आमचा बदला पूर्ण केलेला आहे आणि तिचा पण बदला पूर्ण केलेला आहे. आणि त्यानंतर मग आता हे रागिणीची रवानगी कायमची जेलमध्ये झाली.